श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना अनेक समस्या येत असतात. काही गोष्टी असतात, काही आपल्या मनात व आपल्या विचारांमध्ये अनेक गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि आपल्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये उतार चढाव आपल्या जीवनात चालू राहतो. त्यामधील अत्यंत प्रभावी आणि दिव्य अशी कृती आहे रात्री आपण देवाचे नाव घेतो, याला नामस्मरण असं म्हटलं जाते. अंथरुणावर झोपायला गेल्यानंतर आपण जर देवाचे नाव घेतले तर आपल्यासोबत काय घडते हे तुम्हाला माहिती आहे का? देवाचे नाव घेतल्याने काय काय घडत असते याची माहिती तुम्हाला देणार आहे. येणाऱ्या वर्तमान काळामध्ये नामस्मरण केल्याने आपल्या मनावर आणि आपल्या मानसिक व शारीरिक जो त्रास आहे यावर काय विपरीत परिणाम होतो तुम्हाला माहिती आहे का? तसंच नामस्मरणाचे फायदे आणि तोटे काय आहे? जर तुम्ही एखाद्या सणाच्या वेळेमध्ये जर तुम्ही रात्री पूजा करत असताना तुम्ही जर या देवाचं नाव जर तुम्ही घेत असाल, असं मंत्रजप तुम्ही जर करत असाल, तर तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या, संकट याचं निवारण आपोआपच होत असते. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी नामस्मरणाचे तोटे जे आहे किंवा महत्त्व जे आहे तर ते बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याबद्दलची संपूर्ण माहिती काय आहे, कशा नामस्मरणाचे तोटे काय आहेत, फायदे काय आहेत, यामुळे काय होते आणि कशा पद्धतीने करायचे आहेत नामस्मरण, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्या रोजच्या सकाळ ते संध्याकाळपर्यंत घरातली जे कामे असेल किंवा ऑफिसला जाणे असेल किंवा बाहेरगावी जाणे असेल तर आपण बिनधास्त जातो. पण घरी येत असताना किंवा गाडीत बसतो तेव्हा आपल्याला काही अडचणी, काही समस्या यायला लागतात. एवढे संकट येतात की ते कमी होत नाहीत. घरी गेल्यानंतर जेव्हा आपण आपल्या अंथरुणावर झोपतो तेव्हा आपल्याला शांत झोप लागते. आपला देह जो आहे तर तो थकलेला असतो, म्हणून एकाग्र होत नाही. जेव्हा आपल्या होठावर सतत देवाचे नामस्मरण तुम्ही करत असाल तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार हा नक्कीच घडत असतो. घरामध्ये पती पत्नीमध्ये प्रेम वाढ होण्यासाठी हे नामस्मरण केले जाते. तर पहा, जसा दिवा प्रकाश देत असतो तसंच नामस्मरण केल्याने आपल्या जीवनाला अंधार दूर जो आहे तर तो करण्याचं काम दिवा करत असतो. म्हणूनच आपल्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्राप्त होत असते. घरातील जबाबदारी किंवा नोकरीमध्ये उत्साह, व्यवसायामध्ये प्रगती, नाती, सन्मान, घरातील मुले तसेच मुलगी असेल याचं लग्न योग्य वेळात ठरत नसेल किंवा योग्य वेळी जर ठरलं तर यामुळे देवांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो. आणि असा देवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. जसं की आपल्या हृदयातील भीती व संकट आलेले ते टळत असते. घरातील पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर या भविष्य काळामध्ये, वर्तमान काळामध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे तर अशी भीती सर्वांनाच असते की काय होईल, काय होणार नाही, पुढील भविष्यात आपल्याला पैसा पुरेल का, आपलं जे आरोग्य आहे तर ते व्यवस्थित राहील का, आपल्याला सुरक्षा कवच जे आहे तर ते प्राप्त होईल का. आपण नेहमी म्हणत असतो की मला कोणत्या गोष्टीची भीती नाही, कारण माझ्या देवसोबत आहे. नामस्मरण केल्याने औषधही कोणती घेण्याची गरज आपल्याला भासत नाही. आरोग्य जे आहे किंवा आपला ताणतणाव हा लगेचच कमी होतो. देवाचं नामस्मरण हे आपल्याला एक वरदानच आहे. नंतर आपल्याला अंथरुणावर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपल्याला काही आठवत असेल, जसे की आपण कंपनीमध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल तर तिथे काही झालेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आठवत असतात, दुःख आठवत असतात, घरातील वादविवाद आठवत असतात, चिंता वाढते, भविष्यामध्ये काय होईल याची आपल्याला जाणीव होते, आयुष्यामध्ये भीती वाढायला लागते. देवाचं नाव जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा सर्व कामामध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. रात्री शांत झोप लागत असते. रात्री शांत अवस्थेमध्ये नामस्मरण केल्याने मन सक्रिय होत असते. शरीरावरती परिणाम जो आहे, दडपण आलेला आहे, ताणतणाव कमी होतो. मेंदू आपला जो आहे तर तो रिलॅक्स व्हायला लागतो. हृदयाची गती जी आहे तर ती हळूहळू सामान्यप्रमाणे बदलत राहते. रक्तदाब नियंत्रणमध्ये राहतो. आपलं आरोग्य सुधारायला लागते व
प्रतिकारक शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. हार्मोनचा समतोल जो आहे तर तो व्यवस्थित राहतो. घरातील वादविवाद कमी होतात. नातं कुटुंब टिकून राहते. एकोपा तयार होत असतो. जी ऊर्जा जी आहे ती आपल्याला लाभत असते. ऊर्जा जी आहे तर ती सूर्याकडून आपल्याला मिळत असते. आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर होत असतात. नामस्मरण करणे म्हणजे देवाचं नाव घेणे नाही, तर प्रत्येक सणाला देव आपल्यासाठी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात, म्हणूनच देवाचं नाव घेतलं जाते. देवाच्या उपस्थितीची जाणीव आपल्याला होत असते. आपली कुलदेवी किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री हरी विष्णू किंवा शिवशंकर, माता पार्वती किंवा गणपती बाप्पा असेल, कोणत्याही देवाचा तुम्ही जर नाममंत्र किंवा जप करत असाल, आपल्या मनामध्ये जर तुम्ही सकाळ ते संध्याकाळ जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत असाल, तर कोणतीही गोष्ट जी आहे तर ती तुमच्यासोबत वाईट घडू शकत नाही. संकट आलेलं ते सुद्धा टळत असते. जर आपल्या जीवनामध्ये संकट, शत्रुत्रास, नकारात्मकता असेल तर भगवान मारुतीरायांचं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे. जॉब करायचा असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. धनवृद्धी होण्यासाठी आणि पैसा घरामध्ये टिकण्यासाठी, वंशवृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मीचे नामस्मरण केले जाते. आरोग्य व मन चिंतन लागण्यासाठी दत्तगुरू यांचं नामस्मरण केले जाते. आणि घरातील जी साडेसाती आहे, नकारात्मकता आहे किंवा कोणतीही नोकरी लागत नसेल, मुलाचे लग्न ठरत नसेल, लग्नामध्ये बाधा विघ्न तयार होत असेल, संतान प्राप्ती किंवा नोकरी प्राप्ती होण्यासाठी भगवान शिवशंकराचे नामस्मरण केले जाते. ओम नमः शिवाय हा मंत्र जप केला जातो. हा मंत्र जप केल्याने मन एकाग्र होते, शांत होते, म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पती पत्नीमध्ये वाद न व्हावे, घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी भगवान विष्णूची पूजा केली जाते. कारण भगवान विष्णूची जशी लक्ष्मी त्यांना प्रिय आहे, तसंच आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद न व्हावे, घरामध्ये सुखरूप जो पैसा आहे हा टिकून राहावा. त्याचबरोबर या पैसा जो आहे तर ते कुठे गुंतवायचा आहे तर याची बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात, म्हणून गणपती बाप्पाचं नामस्मरण करावं. आता सर्वात प्रथम आपल्याला ज्या दिवशी सुरुवात करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. आता हळद का टाकायची आहे तर जेव्हा आपण श्रीहरी विष्णूचं नामस्मरण करतो त्या वेळेमध्ये त्यांना हळद जी आहे तर ती अर्पण केली जाते. कारण सर्व कार्य जे आहे तर ते हळदीनेच पूर्ण होत असतात. लग्न कार्य असेल तर हळद लावून लग्नाला सुरुवात केली जाते, ज्यामुळे मुलीला किंवा नवरी मुलीला कधीही नकारात्मक गोष्टी ज्या आहे किंवा कोणते दोष लागणार नाही, त्यासाठी हळद लावली जाते. आपण या कार्याला सुरुवात करत आहे तर त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते, म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. त्यानंतर ज्या कार्याला आपण सुरुवात करणार आहोत त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हातपाय धुवायचे आहेत. वस्त्र जे आहेत तर चांगले घालायचे आहेत, फाटलेले किंवा मळकट कपडे घालायचे नाही. संध्याकाळी जेवण झाल्यावर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे. शुद्ध तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर शनिदेवाला तेल अत्यंत प्रिय आहे, आणि तूप लावत असाल, दिवा तुपाचा जर लावत असाल तर हा श्रीहरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मी बरोबरच शिवशंकर यांना जे तुपाचा दिवा लावल्याने ते लवकर प्रसन्न होत असतात आणि आपलं मन स्थिर राहत असते. कारण तूप हे गायीपासून बनवलेलं आहे. गाय ही श्रीहरी विष्णूला प्रिय आहे, कारण गायीमध्ये 33 कोटी देव वास करत असतात. त्याचबरोबर आपल्या जीवनात जे संकट आलेले आहेत ते लवकर टळण्यासाठी असं नामस्मरण केलं जाते. त्यानंतर आपल्याला देवाजवळ आसन टाकायचं आहे. आसन टाकल्यानंतर आपलं मन स्थिर ठेवायचं आहे. एक मोठा श्वास आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढे ज्या सद्गुरू किंवा आपल्या कुलदेवतेचा फोटो असेल त्या फोटोकडे एकटक बघायचं आहे. त्यानंतर आपल्या मनामध्ये फोटोचं चित्र आहे किंवा मूर्ती आहे तर ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला मनातील जी काही विचार आहेत तर ते आपल्याला सविस्तर मनामध्ये देवाला प्रार्थना करायची आहे, आणि आपल्याला जे मागायचं आहे तर ते तुम्ही मागू शकता. जसं की मनामध्ये काही विचार असतात, मुलाला नोकरी लागावी किंवा घरामध्ये शांततेचं वातावरण राहावं, सुखसमृद्धी राहावी, पैसा घरामध्ये टिकावा, त्यासाठी तुम्हाला कोणतीही इच्छा जी आहे ती मागायची आहे तर ती शांतपणे मनामध्ये देवाला प्रार्थना करत हात जोडून बोलायची आहे. शांतपणे आपल्याला आपल्या खोलीतील एक कोपरा जे आहे, जसं की ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून आपल्याला नामस्मरण करायचं आहे. ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. पहा,
जी आपली कुलदेवी आहे ही माता पार्वती अन्नपूर्णा देवीचं रूप म्हटलं गेलेलं आहे. आपण पार्वती माताची रूपाची पूजा करत असतो तेव्हा भगवान शिव बरोबरच माता पार्वतीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे आपल्या जीवनात जे संकट आलेले आहे ते टळत असते, आपोआपच टळत असते. शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. यामुळे मन एकाग्र होते. मनामध्ये अनेक वाईट विचार आलेले आहेत तर ते कमी होतात. आपल्याला जेव्हा रात्री आपण डोळे बंद केले किंवा झोपायचा प्रयत्न जर केला तर तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येत नाहीत आणि आपोआपच आपल्याला झोप लागत असते. नामस्मरण हे अवचिंतनाचे साधन म्हटले गेलेले आहे आणि नंतर अंथरुणावर झोपता तेव्हा रात्रभर आपल्याला भूतपिशाचं बांधा लागू शकत नाही. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर वाईट विचार येत असेल तर ते देव आपल्याबरोबर कोणतंही नकारात्मक काम जे आहे तर ते घडू देत नाही. त्याचबरोबर मनामध्ये स्वप्नही चांगले जे आहे तर ते रात्री पडत असतात. तर काही संकट जे आहे ते आपोआपच कमी होतात, अडचणी येऊ देत नाहीत. काही जणांना काही स्वभाव जो आहे तर तो चिडचिड असेल किंवा त्यांचा स्वभाव हा शांत व्हावा असं वाटत असेल तर हा योग जो आहे तर तो योगायोग असतो. नामस्मरण करणे हा योगायोग नसतो. तर देवाचं जेव्हा आपण नामस्मरण करत असतो तेव्हा आपोआपच आपल्या मनात योग्य विचार ठरत असतो आणि आपण चुकीचा निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही, चुकीचा विचार करत नाही व कामही चांगलं करतो. म्हणून ज्यांच्या ओठावर मनामध्ये देवाचं जेव्हा नाम असते तेव्हा आपोआपच विघ्न दूर होतात. त्याचं रक्षण स्वतः आपले कुलदेव करत असतात. तर पहा, आपल्या कुलदेवताचं जेव्हा आपण नामस्मरण करतो, मंत्रजप करतो तेव्हा खरंच मी जेव्हा नामस्मरण करते श्री स्वामी समर्थ तेव्हा मनामध्ये विचार चांगलेच येतात, शांत झोपसुद्धा लागत असते आणि कोणत्याही कामामध्ये अडचणी समस्या येत नाही. कोणत्याही कामामध्ये सक्सेस नक्कीच प्राप्त होते. जेव्हा आपण रामनाम या मंत्राचा जप करतो त्या क्षणापासून आपले सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होत असतात. चमत्कार घडतो. आपल्या जीवनात कायमस्वरूपी जे संकट आलेले आहे ते टळत असतात. राम या नावात र म्हणजे अग्नी, म म्हणजे शांती, अडचणी नकारात्मकता शत्रुता संपत असतो, मन एकाग्र होते. म्हणून ओम नमः शिवाय यात 5 अक्षरे आहे. पंचमहाभूताचे म्हणजे प्रतिनिधित्व दाखवत असतो. हे आपल्या शरीरामधील 5 तत्वांना संतुलित करत असतो. अग्नी, वारा, ध्येय, अन्न आणि पाणी या 5 आहारांना तत्वांना एकत्रित करत असतो. भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय एक स्पंदन आहे. झोपल्यानंतर आपल्या भोवताली एक ब्रह्मांड शक्ती जी आहे तर ती जागृत अवस्थेत असते. ती आपल्याला स्थिर आणि एकाग्र करत असते. झोपल्यानंतर आपलं शरीर जे आहे तर ते विश्रांती घेत असते आणि आपला आत्मा जो आहे तर तो प्रवास करत असतो. जर हा प्रवास नामस्मरणाच्या आणि देवाचं नाव घेत असताना सुरू झाला तर आत्मा हा उच्च पदावर जात असतो, आपल्या देवाशी हा एकरूप होत असतो. म्हणून तुमचं मन हे शुद्ध राहते, मग नेहमी प्रसन्न राहते, चेहऱ्यावर रोज हास्य राहते. तुम्हाला असं वाटत असेल की चमत्कार नाही घडला तर एकदा तरी करून पहा. देवाचं नाव घेतल्यावर लगेचच आपल्याला परिणाम जो आहे तर तो हळूहळू यायला लागतो. चमत्कार घडत असतो, मन शांत होते, स्वभाव मृदू होतो, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या बाप्पाने आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते कमी होतात. जप केल्याने माझ्या जीवनात परिवर्तन झालेलं आहे, म्हणून आजपासून 5 मिनिटे आवर्जून स्वतःला द्यावे. कुलदेवताचं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुमचे जे कुलदेवता आहेत त्यांचं नामस्मरण करू शकता. यामुळे आपल्या स्वतःभोवती एक संरक्षण कवच तयार होते. नक्की करून पहा उपाय. नामस्मरण केल्याने जीवनात आलेले संकट टळत असते. म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.